सामान्य रुग्णालयाच्या वतीने जागतिक हेपेटायटिस दिन साजरा। हेपेटायटिस रोगाविषयी व्यापक जनजागृती करावी। जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदळे। हेपेटायटिस संसर्गजन्य रोगाच्या प्रभावाबाबत नागरिकांना शिक्षित करण्यासाठी जागतिक हेपेटायटिस दिन साजरा केला जातो। हेपेटायटिस हा रोग विषाणूजन्य संसर्ग असून तो संक्रमित व्यक्तीकडून निरोगी व्यक्तीमध्ये वेगाने पसरतो। या रोगाचे वेळीच निदान केल्यास रोगावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे। त्यामुळे या रोगाची सर्वसामान्य नागरिकांमध्ये माहिती पोहोचवण्यासाठी व्यापक जनजागृती करावी असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदळे यांनी केले। जागतिक हेपेटायटिस दिनाचे औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले। यावेळी ते बोलत होते। अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रीती मोरे, निवासी वैद्यकीय अधिकारी बाह्य संपर्क डॉक्टर संदीप हेडाऊ, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉक्टर संदेश यलमवाड, औषध निर्माता राजू महाले, विषय तज्ञ डॉक्टर पंकज जिंगळे, डॉक्टर स्वप्नाली चव्हाण, डॉक्टर निशा पवार, समाजकार्य महाविद्यालयाचे डॉक्टर राजकुमार दासरवाड तसेच डॉक्टर, स्टाफ नर्स, कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते। जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये हेपेटायटिस या आजारावर सर्व प्रकारच्या तपासण्या, उपचार व लसीकरण केले जातात। या संसर्गजन्य आजाराविषयी नागरिकांमध्ये संभ्रम असून आजाराबाबत भीती बाळगतात। त्यामुळे योग्य उपचार न मिळाल्यामुळे संसर्ग आयुष्यभर टिकून राहतो आणि ते प्राणघातक देखील होऊ शकते। या विषाणूचे लवकर निदान झाल्यास या आजारावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे। त्यामुळे कोणतीही भीती न बाळगता वेळोवेळी तपासण्या व योग्य उपचार करावा असे आवाहन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रीती मोरे यांनी केले। डॉक्टर पंकज जिंगळे, डॉक्टर स्वप्नाली चव्हाण व डॉक्टर निशा पवार या विषय तज्ञांनी उपस्थितांना हेपेटायटिस आजाराबाबत मार्गदर्शन करून त्याचे प्रकार व आजार होण्याची कारणे, करावयाच्या उपाययोजना, घ्यावयाची काळजी आदीबाबत माहिती दिली। तसेच सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी हेपेटायटिसची लस घेण्याचे आवाहन देखील केले। कार्यक्रमाचे संचालन उद्धव जुकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रयोगशाळा तज्ञ रवींद्र चंद्रे यांनी केले। आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि फेसबुक पेजला व Instagram ID ला फॉलो करा।